सत्याचा आरसा, लोकशाहीचा वारसा. ओबीसी व धनगर समाजाचे नेते प्राध्यापक सतीश कुलाळ सर आहे. धनगर आरक्षणाविषयी जे मुंबई येथे आंदोलन सुरू आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर नमस्कार, लोकशाही डिजिटल न्यूज मध्ये आपले सरचे स्वागत आहे. मुंबई येथे दीपक बोराडे साहेबांचं जे आंदोलन चालू आहे धनगर आरक्षण समाजाच्या बाबतीत, त्याबद्दल काय मत आहे? ते आंदोलन समस्त धनगर समाजाच्या वतीनं तिथं होत आहे. दीपकभाऊ बोराडे 16 तारखेपासून आमरण उपोषण करत आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ असं समाजाला आश्वासन दिलेलं होतं. खऱ्या अर्थानं समाज आरक्षण मागत नाही आहे, समाजाच्या आरक्षणाची मागणी करत नाही आहे की समावेशाची मागणी करत नाही आहे. समाजाला आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये दिलेलं आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये एसटीच्या ज्या 47 जाती आहेत त्यामध्ये 36 नंबरला धनगर समाज आहे आणि जर तो धनगर समाज ला आरक्षण एसटीची अंमलबजावणी करत नसतील सरकार, तर 36 नंबरला कोण आहे ते सरकारने सांगावं. मुळामध्ये धनगर समाजाच्या ह्या आंदोलनामध्ये आत्ताची परिस्थिती अशी आहे की काकेत कोळसा आणि गावाला वळसा. खऱ्या अर्थानं या राज्याच्या उच्च सभागृहाचे सभापती हे राम शिंदे साहेब आहेत. सभापती हे धनगर किंवा होळकर वंशज म्हणून राजकारणात आहेत आणि सभापती हे सरकारला निर्देश देऊ शकतात, या संदर्भात बैठक लावू शकतात, या संदर्भामध्ये सोक्षमोक्ष एकदा, कारण गेली 40 वर्ष झालं की समाजाचा अंत बघण्याचं काम, प्रत्येक आंदोलन फुकट होत नसते. हजारो लाखो कार्यकर्ते जातात, वेळ आहे, त्याचा पैशाचा खर्च आहे, त्याचं शारीरिक, त्याच्या घरच्या कामाची कबूड आहे, हातावली पोट आहेत. हा प्रस्थापित समाज नाही आहे. आणि मग या लोकांनी, तरुणांनी हातातली कामं सोडून मुंबईसारख्या शहराच्या ठिकाणी जायचं, पदरचे पैसे खर्चायचे, तिथं उपाशी राहायचं आणि अशी कित्येक आंदोलनं गेल्या 30-40 वर्षामध्ये पंढरपूरला आंदोलन झालं असेल, बारामतीला झाले, जालन्यात झाले, त्या मुंबईला झालेत, अनेक ठिकाणी आंदोलनं होत आहेत. परंतु या समाजाच्या नेत्यांनी काल गोपीचंद पडळकरांनी सभागृहामध्ये प्रश्न मांडला की सरकारला कोर्टाचा, माझं आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांना आणि समाजातल्या तरुण मित्रांना आव्हान आहे किंवा विनंती आहे की त्याचा प्रश्न सभागृहामध्ये मांडला. त्यामध्ये त्यांनी सरकारना प्रश्न विचारला. खऱ्या अर्थानं त्यांनी हा प्रश्न स्पेसिफिक मुख्यमंत्री यांच्या नावाने विचारायला पाहिजे होता आणि पडळकर साहेबांनी समाजाला कोर्टाच्या कटघऱ्यामध्ये उभं करण्याचं काम केलं आणि समाज हा, कोर्ट हा पॅरलर लढाई लढत आहे. समाजाची आणि सरकारची ही मुख्य लढाई आहे आणि जो सरकार हे मायबाप असते आणि सरकारने आम्हाला लेखी आश्वासन आमचं अंमलबजावणी करण्याचं दिलेलं आहे. आम्ही नव्यानं आरक्षण मागत नाही आहे, आम्ही कुठली समावेशाची मागणी करत नाही आहे. आमचा समावेश डॉक्टर बाबासाहेबांनी केलेला आहे, त्याची फक्त अंमलबजावणी या सरकारने केली पाहिजे. या सरकारचे मुख्यमंत्री फडणवीसांनी वारंवार आम्हाला त्या संदर्भामध्ये आश्वासनं दिलेली आहेत. त्याचबरोबर समाजातली काही लोक आज या सरकारमध्ये असतील, मुख्यमंत्र्यांसोबत काम करतायत, यांना विनंती आहे की आपण समाजाचा अंत पाहू नका, समाजाला आरक्षण अंमलबजावणी करणार आहात का नाही एवढ्यापर्यंत उत्तर द्यावं, समाजाचं अंत पाहू नये. धन्यवाद. लोकशाही डिजिटल न्यूज, सत्याचा आरसा, लोकशाहीचा वारसा.